पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण पाहतोय. स्वर्गीय अनिल प्रतिष्ठान नागाव विपक्ष आपण बोलले तर कुशल स्पोर्ट्स सापार्डे आणि श्रीशा 11 तो टॉस जिंकला. यावेळेला आपण बोलले तर नगर संघाने आणि शतषण करण्याचा निर्णय घेतला. सचिन पाटील आणि कंपनी आपण पाहू शकता मैदानात दाखल होताना. पंचांना देखील विनंती करतो आपण देखील मैदानाचा ताबा घ्या. तो आता आम्हाला जॉईन झाले ते म्हणजे गुणलेखक स्वप्नील स्वागत आहे आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. अनिल सर्व मान्यवरांच्या खेळाडूंच्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. 4 दिवस चालणारी क्रिकेटचा महासंग्राम गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा आपण पाहू शकता. सलामीची जोडी आपण पाहू शकता. कुशल स्पोर्ट्स सापार्डे संघाची अतुल आणि आपण बोलले तर विकी. सलामीची जोडी आपण विकी आणि अतुलला पाहू शकता. अतुल देखील खूप चांगला अष्टपैलू खेळाडू. सचिन सांगितलं हा संघ देखील खूप चांगला संघ आहे. तर पंच 2 आपण पाहू शकता. आपण पाहू शकता जयंत पाटील लेमॅन्ट्रामुळे ठाणे कोपरी आणि तसे दुसरे पंच आपण पाहू शकता जयवंत सावंत आपण पाहू शकता. संजय सावंत एक अतिशय चांगले पंच आहेत. लोबो या नावाने ते प्रसिद्ध आहेत. लॅबो या नावाने ते प्रसिद्ध आहेत नितीन. आणि आत्ताच त्यांची कामगिरी खूप चांगली झाली आहे. स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकता जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. तब्बल 28 कटआउट डीजे आपण पाहू शकता दिलदास. आणि जे मंडप डेकोरेशन ज्यांनी उभारलं ते म्हणजे प्रकाश पाटील देसाई यांना देखील आम्ही धन्यवाद देतोय. आणि पुन्हा एकदा मैदानाकडे घेऊन चालतो. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच स्वर्गीय आपण बोलले तर अनिल प्रतिष्ठान नागाव विपक्ष अनिल प्रतिष्ठान अनिल दादा वालिलकर प्रतिष्ठान नागाव विपक्ष आपण पाहू शकता. मॅच कुशल स्पोर्ट्स सापाड्यामध्ये तर गोलंदाजी मार्गावर कॅप्टन येतो. यावेळेला पहिलं षटक घेऊन येतो सचिन पाटील येते. विकेट हॅट्रिकसाठी आपण येतोय 1000 रुपयाचं पारितोषिक आहे जयेश म्हात्रे यांच्याकडून. देसाईचे जबरदस्त आपण ते अजक आहेत. तर गेम जरा सुरू करायचे लवकर. क्षेत्रक्षात पुन्हा एकदा बदल केला जातं. राकेशला मात्र आपण येतो मिड ऑफरनं थोडंसं पंचांची बातचीत करण्यासाठी येत आहेत. काहीतरी सूचना करतायत पंचांना. पंच संजय सावंत यांच्याशी काहीतरी बातचीत करतात. संजय सावंत उर्फ लॅबो आपण पाहू शकता पंचांच्या भूमिकेत. तर बघा साईनाथ भोईर आणि काशीनाथ पाटील यांच्याकडून जर आपण जो कोणी फलंदाज कटआउटला चेंडू मारेल म्हणजे डायरेक्ट हिट होईल त्याला 500 रुपयाचं पारितोषिक आहे जयेश म्हात्रे यांच्याकडून. सातत्याने जयेश सांगितले 5 दिवस पारितोषिक आपण म्हणतो 4 दिवस हे पारितोषिक असणार आहे नितीन. सातत्याने तो पारितोषिक ते लावलं जातं. गेल्या वर्षी देखील तसाच प्रकारचं त्यांनी पारितोषिक लावलं होतं. तर जरा वेळ कमी घ्या. सचिन गोलंदाजी मार्कवर सायकल अतुल. पहिला चेंडू कार्पेटच्या मध्ये चेंडू जातो. यावेळेला आपण तो मिडविकेटवरनं क्षेत्ररक्षक येतो वेगाने. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. यावेळेला फेकी देखील अचूक केली होती. यावेळेला आपण पाहिलं तर रोहित पाटील या संघाचा सर्वात चांगला फलंदाज आहे. सिद्धू रोहित राकेश पण त्या गोलंदाजी मार्कवर सचिन राईट आर्म ओव्हर तिकडे मार करतोय. 2 खातं उघड होतं अतुलचं. चेंडू शपल ऑन साईडला खेळायचं होतं. यावेळेला 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. लेगबाईच्या स्वरूपात आपण ते खून केली जाते. यावेळेला आपण ते पंच आपण पाहू शकता संजय सावंत खूप चांगला आपण ते पंचांच्या भूमिकेत आपण त्यांना पाहिलंय. खूप चांगलं डिसिजन त्यांच्या माध्यमातून पाहिलंय. जयंत सर आणि संजय सावंत सरांना देखील आपण धन्यवाद देऊ. आजच्या दिवसात त्यांची कामगिरी चांगली होत चालली आहे. सायकलला फलंदाज आता विकी आलाय. तर सगळं धावपल करते आपण पाहू शकता. ज्यावेळेला स्वप्नील दाबाला माहिती देत आहेत 3 धावा. सचिन पाटील गोलंदाजी मार्कवर. अनिल दादा प्रतिष्ठान आपण बघितलं तर नागाव संघ परफॉर्मन्स करतोय. अनिल दादा
वालिलकर प्रतिष्ठान संघ आपण मिळत परफॉर्मन्स करतो म्हणजे नागाव संघ सातत्याने आपण मिळले तर वेगवेगळ्या नावाने हा संघ खेळत असतो पुरस्कृत भरपूर आहेत पुरस्कर्ते सचिन गोलंदाजी मार्कवर हा चेंडू खूप वेगवान होता खूप चांगला चेंडू होता यावेळेला चिपळूण ऑन साईडला मिड विकेटला क्लिअर करायचं होतं यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती ते सुरेख गोलंदाजी बघायला मिळते सचिनच्या माध्यमातून कॅप्टन आहे आणि त्यांनी मगाशी आपण मिळते ओपिनियनमध्ये सांगितलं की देसाई गाव म्हणजे माझा भरपूर असा मित्र आहे तिथे या गावावरती माझं भरपूर प्रेम आहे या गावाने देखील मला भरपूर प्रेम दिलंय सचिन पुढे गोलंदाजी मार्कवर सायकलला विकी मडवीला आपण पाहू शकता पाहिजे विकी मडवी पॉवर प्लेमध्ये कशा प्रकारे बॅटिंग करतोय एकदम ऊर्ध्वकडे मारा करतोय सचिन तू विकी हा चेंडू यावेळेला मिड ऑनला त्याला बीड करतो सिद्धूला मात्र बीड केलं यावेळेला प्रयत्न केले होते सिद्धूने आणि चेंडू सीमा पार चौकार कुशल स्पोर्ट्स सापार्डे आपण कुशल स्पोर्ट्स शीर्षा 11 सापार्डे तिने सातत्याने आपण मिळले तर संघामध्ये आपण मिळले तर संघाचे पुरस्कर्ते असल्यामुळे वेगवेगळी नावं देखील आपल्याला बघायला मिळतात सचिन गोलंदाजी मार्कस सायकला विकीला आपण पाहतो हा चेंडू यावेळेला सुरेख टायमिंग बघायला मिळतोय क्षेत्रक्ष डीप मध्ये आला नयन काय क्षेत्रक्षण दाखवतोय बघा लॉंग ऑफ करून येतो यावेळेला खूप चांगलं क्षेत्रक्ष आपल्या संघासाठी कमीत कमी नितीन 2 धावा वाचत यावेळेला फटका चांगला होता विकीचा मगाशी आपण मिळले तर ऑनड्राय दाखवला तर ऑफड्राय दाखवतो यावेळेला फटका चांगला होता यावेळेला धावसंख्या दाखल गती आपण पाहू शकता यावेळेला सपाटी संघ प्रथम बॅटिंग करताना 9 धावा दाखल गती आपण पाहू शकता सचिन पुन्हा गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला विकी मडवी एक चांगला अष्टपैलू क्रिकेटर आहे सचिन हा चेंडू यावेळेला सुरेख टायमिंग क्षेत्ररक्षक येतो नयनने प्रयत्न केला होता त्याला बीट करून चेंडू जातो सीमारेषा पार पंचांचा इशारा येतो यावेळेला षटकार तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात केली आपण येतोय कुशलपट शीर्षा 11 सापार्डे संघ चांगली सुरुवात केली दमदार सुरुवात केली नितीन या दोन फलंदाजी खास करून विकी आणि अतुलचं देखील मी कौतुक करेल चांगली बॅटिंग करतो यावेळेला दोन्ही फलंदाज खरं स्वप्नील इथून चांगली भागीदारी करावी लागणार आहे कारण नागाव संघाची देखील बॅटिंग खूप चांगली आहे अनिल दादा वालिलकर प्रतिष्ठान नगाव संघ आपण येतोय टॉस जिंकलाय तर क्षेत्राची स्वीकार राकेश पाटील येतोय राकेश पाटीलकडे चेंडू सुपूर्द केला एक सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू थोडासा फॉर्मसाठी झगडतो हा खेळाडू कारण या खेळाडूला देखील आपण बघितलं सप्राय मैदानावर बाईक मिळाली होती क्रिकेट करिअरमधली आपण पहिली बाईक मिळाली होती सप्राय मैदानावर राकेश पाटील गोलंदाजी मार्क स्ट्राईकला अतुल पाटीलसाठी ऑन साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता फाईन लेग एक क्षेत्ररक्षण आपण येतोय शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण आपण तैनात पाहू शकता एक क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला राकेश हा चेंडू बॅकवर्ड जाऊन यावेळेला कट करतो इनफिल्डच्या वरून चेंडूला उडवलंय म्हणजे पॉईंटचं क्षेत्ररक्षण थोडंसं फॉर्मलिंग होतं यावेळेला 2 धावा इथे कंप्लीट केले जातात तिसरी धाव देखील इथं पूर्ण दिगा पाहायचं आहे आणि 3 धावा इथे कंप्लीट केले जात आहेत धाव संख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 18 धावा कुशल शीर्षा स्पोर्ट्स आपण इथं सापार्डे संघ प्रथम बॅटिंग करतो इथून आणि चांगली भागीदारी केली आतापर्यंत आपण इथे स्वप्नील 18 धावांची भागीदारी केली एक चांगली भागीदारी आत्मविश्वास प्राप्त झाला आहे 2 फलंदाजांना आणि तिथून आता मात्र ही इनिंग त्यांना पुढे न्यावी लागणार आहे विकी आणि आपण म्हणले तर अतुल ही जोडी मैदानात आपण पाहू शकता सचिन थोडंसं आपण कॅप्टन आहे क्षेत्रक्षेत्रात थोडंसं बदल करतोय राकेश गोलंदाजी मार्कवर आहे थोडंसं सूचना करतोय आपल्या खेळाडूंना काही इथून विकेट मिळवायचं आपल्याला ही भागीदारी 18 धावांची झाली आहे राकेश गोलंदाजी मार्कवर ऊर्ध्वकडे मार्क होतोय स्ट्राईकला विकीला आपण पाहू शकता नसिक डाऊन फटका यावेळेला क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करतोय आपण मिड आपला लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे तिथे 2 धावा कंप्लीट केले जात आहेत जसं काय धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 20 धावा
थोडंसं गरमीचं वातावरण आपण पाहू शकता. कारण का पाऊस आपण बघितलं तर 4-5 दिवसापूर्वी आधी भरपूर पडला. त्यानंतर थोडंसं आपण आता पाऊस विश्रांती घेतोय. राकेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला. विकी चांगली बॅटिंग करतोय विकी मडवी. चेंडू बॅकफुटं जाऊन स्क्वेअर कट करतोय. क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवतोय यावेळेला. चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमा पार चौकार. बॅटिंग करतो मॅरिट ओळखून यावेळेला बॅटिंग करतोय. 6 चेंडू मध्ये आपण 18 धावांचं योगदान देतो विकी. कुशल शिरच्या स्पोर्ट्स सापार्डी संघ चांगली बॅटिंग करतोय. टॉस गमावल्यानंतर राकेश पुन्हा गोलंदाजी मार्कवर रटम उर्दकडे मार करतोय. हा चेंडू लोअर फुल टच होता. ड्रॅप केलं यावेळेला. मिड ऑफला बीट करतोय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रोडक्शन दिलं गेलं जावं. डीप पर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतो फेकी करतोय. 2 धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 10 फलकाती 26 धावा आपण पाहू शकता. कुशल शिरच्या स्पोर्ट्स सापार्डे संघ प्रथम बॅटिंग करतोय. 26 धावा 10 फलकाती. भागीदारी खूप चांगली झाली आहे. नितीन 26 धावांची भागीदारी झाली आतापर्यंत या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. पहिल्या सामन्यात 58, दुसऱ्या सामन्यात आपण इतर 65 धावा केल्या होत्या जगदंबा वाकलन संघाने. तिसऱ्या सामन्यात कमी धावा बघायला मिळाल्या फक्त आणि फक्त आपण बोलले तर हा चेंडू ऑन साइडला डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडूला पुढे आले आणि यावेळेला फेकून देतोय. चेंडू जातोय यावेळेला आपण स्कोरलेक रिजन मधून. पंचांचा इशारा तो षटकार. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकतो यावेळेला 32 धावा. धावा 10 फलकाती लागल्यात. स्वप्नीला मला चांगली माहिती देत आहेत. 8 चेंडूमध्ये 26 धावांचं योगदान विकी मडवी. राकेश पुन्हा गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू बॉलर बॅक टू ड्राईव्ह याला कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातोय लॉंगॉनला. एकच धाव मिळते. चांगली फेकी होते आपण बोलले तर. डायरेक्ट हिट सुद्धा झालं होतं. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकाती आपण पाहू शकता 33 धावा. कुशल शीर्षा स्पोर्ट सापार्डे संघ 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आपण पाहू शकता यावेळेला 33 धावा 10 फलकाती लागल्या. 16.5 सरासरी धावा कुठल्या आहेत या षटकात धावा आल्यात. स्वप्नीला मला माहिती देत बरं 18 धावा आल्यात. दोन्ही फलंदाजांनी खूप चांगली बॅटिंग केली. खास करून विकीचं कौतुक करेल. का बॅटिंग केले विकीने. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडलं आपल्या फलंदाजाच्या माध्यमातून. इथून जो संघ जिंकेल तो आपण तर जर्मन दातिवली संघाबरोबर परफॉर्मन्स करेल. थोडंसं जलपान देखील करतायत यावेळेला विकी. कारण नितीन गरमी भरपूर आपल्याला जाणवते. उमस वातावरण आपल्याला भरपूर जाणवते. तर गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण बोलले तर अनिल दादा वाली प्रतिष्ठान आपण बोलले तर नयन मडवी येतोय. एक नयन पाटील सुद्धा या संघामध्ये आहे. नयन आता आपण पाहू शकता नयन मडवी. नागाव संघ आपण बोलले तर एक वेगळ्या नावाने मैदानात उतरलाय. अनिल दादा वालीलकर प्रतिष्ठान नागाव या नावाने हा संघ परफॉर्मन्स करतोय आज. नयन गोलंदाजी मार्कवर आलाय. नयन मडवी. नयन मडवी पाहिजे तर विकेट टेकिंग गोलंदाजी करतो का. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 33 धावा लागल्यात. नयन तिथून मात्र ब्रेक थ्रू मिळवून द्यावा लागणार आहे. कॅप्टनने मात्र आपण तिथे विश्वास दर्शवला सचिन पाटीलने. सचिन पाटीलने ओपिनियन मध्ये सांगितलं होतं की सापार्डे संघ खूप चांगला संघ आहे. नयन गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू कॉटन बोल्ड बघा चांगला चेंडू फेकला होता. बॅटनपणामध्ये चेंडू फेकला होता यावेळेला आणि स्वतः फलंदाजाने आपण बोलले यावेळेला पुश केला चेंडूला. आपण गोलंदाजाने चूक केली नाही. कॉटन बोल्ड सुरेख घेतलाय. नयनला मात्र यश मिळतंय. विकीला मात्र मैदान सोडावं लागणार. पहिला गडी बाद होतो यावेळेला आपण बोलले तर सापार्डे संघाचा.
का वीर ठरला होता वाकलनच्या स्पर्धेमध्ये. आज रोशन बाजा कशा प्रकारे खेळ करतोय. जबरदस्त स्ट्रायकर फलंदाज रोशन घोडे. 33 धावसंख्येत पहिला गडी बाद झालाय. कुशल शीर्षा स्पोर्ट्स सापाडे संघाचा पहिला गडी बाद झालाय. 33 या धावसंख्येवर रोशन घोडे इथून चांगली बॅटिंग करतो का पाहायचंय. नयनला मात्र यश मिळालंय. नयन मडवीला यश मिळालंय. नयन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मार्क. हा चेंडू स्वीप करायचा होता. ऑन साईडला आडव्या बॅटने खेळायचं होतं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. खूप चांगला चेंडू आपण बघितला तर चेंडू होता यावेळेला. नितीन पूर्णपणे शरीराचा वेध घेतला आणि त्या लेगबायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या 10 फलगती 34 धावा आपण पाहू शकता. चांगलं कमबॅक नयनच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय. स्ट्रायकरला फलंदाज अतुल पाटील एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू आहे या संघाचा. कुशल स्पोर्ट्स सापार्डे संघाचा अतिशय चांगला गुणवान खेळाडू आहे. आता इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे रोशन आणि अतुल पाटीलला. नयन गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू शप्पा लावून ऑन साईडला सुरेख टायमिंग. चेंडू जातो यावेळेला आपण बोलले तर फाईन लेग रिजन मधून सीमा पार चौकार. अडतीस धावा. चांगली बॅटिंग करतो आता आपण. विकी बाद झाल्यानंतर अतुलने जबाबदारी स्वीकारली आहे. 4 चेंडूमध्ये 9 धावा करतोय नयन. स्विच हिट केला यावेळेला. सुरेख टायमिंग. चेंडू जातो वेगाने पॉइंट सीमारेषाकडे आणि वेगाने मात्र सीमारेषा गाठतो. चेंडू जातो सीमा पार चौकार. नयन मडवी गोलंदाजी मार्कवर. पुन्हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला यावेळेला मात्र चेंडू व्यवस्थित मिडून झाला नव्हता. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते लेगबायच्या स्वरूपात. अतुल थोडासा नाराज होतोय स्वतःवरती कारण त्याला हा चेंडू देखील स्विचच्या माध्यमातून सीमेरेषा पार धाडायचं होतं. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फुल करते आपण पाहू शकता यावेळेला. 43 धावा आपण पाहू शकता. लेगबायच्या स्वरूपात धाव येते. पुढे गोलंदाजी मार्कवर नयन. स्ट्रायकरला रोशन घोडे म्हणजे कशा प्रकारे बॅटिंग करतो पाहिजे. हा चेंडू व्यवस्थित मिडल होत नाही. कार्पेटच्या मध्ये चेंडू जातो मिडॉनला आपण बोलले तर सचिन येतो डीप मधनं चेंडूला फीड करतो. 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 10 फुल करते आपण पाहू शकता यावेळेला. 44 धावा. नयनचं षटक संपतंय. नयनने या षटकात धावा दिल्यात. आमचे गुणलेखक स्वप्नीला मला सांगतायत की तब्बल 9 धावा दिल्या आहेत आपण बोलले तर जलपान देखील केलं जात आहे. इथून जो संघ जिंकेल तो आपण आपल्याला दातुली संघाबरोबर फाईट बॅक करेल. खूप चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई आयोजित अध्यक्ष चषक 2021 हे पर्व वर्ष 4. प्रथम पारितोषिक निधीने 1 लाख रुपये. द्वितीय पारितोषिक आपण 50 रुपये. तृतीय पारितोषिक 25,000 रुपये. चतुर्थ पारितोषिक 25,000 रुपये. प्रत्येक सामन्यात मॅच दिली जाते. आणि मालिका वीरसाठी आपण बाईक देखील पाहू शकता. उत्कृष्ट गोलंदाज आपण इथे कूलर आहे. उत्कृष्ट फलंदाज आपण इथे कूलर आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक शूज आहेत. भरपूर बक्षिसं आपल्याला बघायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्वांनी आम्हाला कळत नकळत ज्यांनी सहकार्य त्यांना देखील आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. भरपूर कटआउट्स देखील आपण पाहू शकता. 28 कटआउट्स आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. तर ज्यांनी आम्हाला बघितलं तर मालिका वीरसाठी जी बाईक दिली आहे ती म्हणजे आपण बघितलं तर जे आपल्यातून आज निघून गेले आहेत रणजित कृष्ण म्हात्रे. तसेच आपण इथं हरिचंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ आपण तर अजित हरिचंद्र पाटील याचकडून आम्हाला मालिकासाठी बाईक देखील मिळाली आहे. खरं का पहिल्या ग्रामीणमधील नितीन 6 चेंडू 60 षटकार मारणारा खेळाडू आपल्यातून काळाच्या पडद्याआड निघून गेलेत रणजित कृष्णा म्हात्रे. कोरोनाच्या काळात नितीन आपण बरेचसे खेळाडूंना गमावलं देखील. स्वप्नील असं त्यांच्या आपण नावाचे कटआउट्स आपण बॅनर पाहू शकता. परत आपण त्यांच्या नावाचे स्टँड देखील पाहू शकता. रिची म्हात्रे देखील याच गावचा एक सुपुत्र हिरावून गेलाय. आपल्यापासून काळाच्या पडद्याआड गेलाय. मोठा आघात बसला. आपण त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना
त्यांच्या आपण मिळले तर नातेवाईकांना पण ईश्वर प्रार्थना करूया की त्यांना या संकटातून सावरण्याची शक्ती देवो. तर पुन्हा त्या मैदानाकडे घेऊन चलतोय. तर 3 षटकाचा खेळ संपलाय. कुशल श्रीषा स्पोर्ट्स सापाडे संघ तरविन वत्रेका यांच्याकडून शुभेच्छा आल्यात दोन्ही संघांसाठी. तो गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण बोलतो सिद्धू भोईर येतोय. तर समोर जी आमच्या व्हाईट कलरची गाडी आहे ती थोडीशी तर आपण थोडीशी व्यवस्थित पार्क करा. व्हाईट कलरची कुणाची गाडी आहे. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. नितीन आपण फक्त आपण जे खेळाडू आहेत प्रेक्षक आहेत त्यांना फक्त आपण विनंती करा, आदेश देऊ नका. आदेश फक्त मातोश्रीवरून होला करायचा. हा चेंडू यावेळेला लाईन पाहावी लागणार आहे. पंच वाईटची खूण करतात. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धापल कधी 45 धावा. सिद्धू भोईरला इथून चांगली गोलंदाजी करावी लागणार, विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागणार आहे. इथून बघा काही प्रेक्षक जे पडद्याच्या आतमध्ये बसले त्यांना विनंती करतोय थोडंसं सहकार्य करा मित्रांनो. आम्ही तुमच्या भावना समजू शकतोय, थोडंसं सहकार्य करा. तुमच्या विना ही स्पर्धा अधुरी आहे. सिद्धू गोलंदाजी मार्कवर टाकला. रोशन रिव्हर्स सीट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला. यावेळेला थोडंसं जमिनीवर लोळून घेत आहे. डॉट चेंडूची समाप्ती ते चांगलं कमबॅक बघायला मिळालं यावेळेला आपण मिळले तर. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सन्मान चिन्ह देखील लाभले गेले त्यांची नावं देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. सिद्धू चेंडू चेंजअप पेस बघायला मिळाला, गती परिवर्तन बघायला मिळालं. यावेळेला पंचांकडे पाहिलं जातंय. पंच कोणत्या प्रकारची खूण करत नाही. डॉट चेंडूची समाप्ती होते. यावेळेला अतुल पाटील काहीतरी बातचीत करतायत. रोशन घोडेला कशा प्रकारे इथून बॅटिंग करायची, कशा प्रकारे तुला आपण मिळले त्या पद्धतीला इथे दाखवायचं आहे आणि कोणत्या साईडला आपण ऑफ साईडला कशा त्याला फलंदाजी करायची. सिद्धू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर लेफ्ट राऊंड तिकडनं मारा करतो. स्ट्राईकला रोशन घोडे आपण पाहू शकता. धावसंख्या 45. सिद्धू तो रोशन. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळत होता. इथं विकेट मिळू शकतोय आणि सांघिक यश मिळतंय. फलंदाज बाद होतोय. रोशन घोडे बॅक टू पॅव्हिलियन. फलंदाजी केली नाही, संघर्ष करत होता. संघर्ष मात्र त्याचा अपूर्ण राहिलं. सिद्धू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर लेफ्ट राऊंड तिकडनं मारा करतो. स्ट्राईकला अतुल पाटील चांगली बॅटिंग करतोय. चेंडू चेंजअप पेस. पंच वाईटची खूण करतायत. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला पण दिशेवर मात्र नियंत्रण नव्हतं. वंत धावने भर धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता 46 धावा. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आहे. सपाडी पक्ष नागावमध्ये आपण सामना पाहतोय. सिद्धू भोईर पुन्हा गोलंदाजी मार्कवर राऊंड तिकडनं मारा करतो. स्ट्राईकला अतुलला आपण पाहू शकता. चेंडू बॅक पुढे गेला. स्क्वेअर कट करतो. इन पिचच्या वरून चेंडूला उडवतोय. चेंडू डीप मध्ये जातो. सचिन जोपर्यंत चेंडूला फील्ड करतो 2 धावा घेण्याचा अवधी इथे. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. यावेळेला 48 धावा. 2 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना आपण पाहिले तर श्रीषा कुशल स्पोर्ट्स सापाडे संघ चांगली इथं बॅटिंग केली जाते. अतुलच्या माध्यमातून विकीने चांगला स्टार्ट दिला. त्यानंतर आपण बोलले अतुल जबाबदारीने खेळ करतोय. सिद्धू गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला अतुल पाटील स्विचिट करण्याचा प्रयत्न केला. यावेळेला फलंदाज बाद होतोय. कदाचित स्टंपला बॅट लागली असावी आणि सावंत सर आम्हाला सांगतात की नक्कीच तशाच प्रकारे हिट विकेटच्या माध्यमातून अतुल बाद झालाय. तर सामनावीरसाठी आम्हाला जणी आपण तर ज्या ट्रॉफ्या दिल्या आहेत पुंडलिक सोंग्या पाटील यांच्या स्मरणार्थ निलेश कुंडलिक पाटील यांच्याकडून आम्हाला ट्रॉफ्या देखील लाभलेल्या आहेत. सामनावीरसाठी त्यांना देखील आम्ही धन्यवाद देतोय. तर नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण पाहू शकता किशोर अधिक पाटील यांचे बंधुराज किशोर येत आहेत. चांगली गोलंदाजी आपण बघितले तर सिद्धूच्या माध्यमातून बघायला मिळाले. तर नितीन आता अंकुश लावण्यात आलेला आहे. आपण बघितले धावा थांबवण्यात यश आलंय. अनिल दादा वालिलकर प्रतिष्ठान नागाव संघ मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय.
सचिन पाटील सातत्याने खेळाडूंशी बातचीत करतोय. त्याला माहिती आहे इथून धावा थांबवायच्या, विकेट देखील मिळवायचं आहे. 60च्या आतमध्ये जर थांबवत असेल तर या संघाला. सिद्धू पुण्याला गोलंदाजी मार्कवर. पंच देखील थोडंसं बातचीत करायला आल्यात आयोजकांशी. बेल्स तुटली यावेळेला. तिले जे जे ऑफिशियल पंच आहेत त्यांच्याकडे बेल्स नेहमी असतात. जेंद्र पाटीलने देखील सांगितलेत आमच्याकडे आहेत बेल्स. थोडासा खेळ थांबलाय. प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. बेल्स आहेत. तो संख्या 10 फल करते आपण पाहू शकता. यावेळेला प्रथम बॅटिंग करताना कुशल शिरसा स्पोर्ट्स सापार्डे संघ 48 धावा. अजूनही आपण पहिले या षटकातील चेंडू बाकी आहेत. आम्हाला स्वप्नील माहिती देत एक चेंडू बाकी आहे. तर विचार केला तर तब्बल 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नितीन अजूनही इथून मात्र आक्रमणाला सुरुवात करावी लागणारे या दोन फलंदाजांना किशोर आणि आपण बघितलं तर सागर ही जोडी 2 नवीन फलंदाज आहेत. त्यामुळे थोडंसं दबाव असणारे धावा करायच्या त्यांना आणि चेंडू देखील डॉट जाता कामा नाहीये. चांगलं कमबॅक केलंय नागाव संघाने. सचिन पाटीलच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ. सचिन पाटील आपण पाहिले तर कॅप्टन कूल म्हणून त्याची ख्याती आहे. नयनला देखील आपण पाहू शकता. नयन पाटील शॉट थर्डमॅनला आहे. रिझनमध्ये सचिनला आपण पाहू शकता. सिद्धू गोलंदाजी मार्कवर. पुन्हा आता खेळ सुरू होतोय. राऊंड तिकडे मारा करतो सायकलला. चेंडू यावेळेला मोठा फटका खेळायचा होता. चेंडू व्यवस्थित मिडल होत नाही यावेळेला किशोर कडून. डॉट चेंडूची समाप्ती होते. षटक संपत. या षटकात धावा दिल्यात फक्त आणि फक्त आपण तर सिद्धूने 4 धावा दिल्यात आणि आपण बोलले तर 2 गडी सुद्धा बाद केले. चांगलं कमबॅक केलं आपण बोलले तर यावेळेला अनिल दादा वालीलकर प्रतिष्ठान नागाव संघाने. तर अंतिम षटक तपायचं कोण घेऊन येतो यावेळेला. अनिल दादा वालीलकर प्रतिष्ठान नागाव संघाच्या माध्यमातून. थोडीशी बातचीत देखील चालली आहे. कॅप्टन बातचीत करतोय. गोलंदाजी मार्क कुणाला द्यायची गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये. बघा प्रेक्षकांना विनंती करतोय आपण जो पडदा आहे त्याच्या बाहेर बसा. प्रेक्षकांना विनंती करतोय. दातुलीचे जे खेळाडू बसले आहेत निवृत्ती जरा आपल्या समोर जे प्रेक्षक बसले आहेत प्लीज थोडंसं सहकार्य करा. आम्ही फक्त तुम्हाला विनंती करतोय. आदेश देणार नाहीये. कारण का आदेश फक्त मातोश्रीवरून व्हायचा. नितीन आदेश दिला तर थोडंसं प्रॉब्लेम होईल आपल्याला देखील. त्यामुळे विनंती करतो. कळकळीची विनंती करतोय. धन्यवाद. तर पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया. अंतिम षटक घेऊन आला यावेळेला गोलंदाज नयन मडवी येतोय. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता सागर. सागर पाहिजे कशावर बॅटिंग करतोय. नयन तू सागर. चेंडू यावेळेला खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक होतो त्याच्या हातातून झेल निसटतो यावेळेला आणि चेंडू सीमा पार जातोय. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकाती 50 कंप्लीट. 52 धावा. सुटला जातोय आणि त्याची चौकार देखील मिळतोय. पुढे नयन गोलंदाजी मार्कवर. सायकलला सागर. चेंडू कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातो आपण वडिशलंगला क्षेत्रक्षण डीप मध्ये आलाय. खूप चांगलं क्षेत्रक्षण दाखवतं यावेळेला. 10 मिनिटे. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता यावेळेला. 53 धावा आपण पाहू शकता. शीर्षास कुशल स्पोर्ट्स सापार्डे संघ आता इथून बॅटिंग चांगली करावी लागणार. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सायकलला फलंदाज आपण पाहू शकता किशोर. किशोरला मात्र 4 चेंडूमध्ये मोठे फटके मारावे लागणार आहेत. कारण अधिक पाटील सारखा अजूनही फलंदाज येणं बाकी आहे. कॅप्टन आहे अधिक पाटील देखील चांगले मोठे फटके मारू शकतोय. नयन गोलंदाजी मार्कवर. चेंडू यावेळेला ऑन साईडला खेळायचा व्यवस्थित चेंडू मिडल होत नाहीये. चेंडू जातोय शॉर्ट बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन मध्ये. जोपर्यंत गोलंदाज जाऊन चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहे. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता यावेळेला. 55 धावा. चेंडू बाकी आहेत अजूनही आपण स्वप्नीला मला माहिती आहे 3 चेंडू बाकी आहेत. चांगली गोलंदाजी केली जाते नयन मडवीच्या माध्यमातून. 3 चेंडूमध्ये धावा दिल्यात. 7 धावा दिल्यात.
कुशल श्रीषा स्पोर्ट्स आपण इथे सापार्डे संघ प्रथम बॅटिंग करताना धावा केल्या आतापर्यंत 55 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 3 चेंडूमध्ये आपण इथे किशोरला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. चौकार षटकारांची नित्यंत गरज आहे. थोडंसं आपण म्हणले तर संत गतीने खेळ चाललाय. षटकार चौकार येत नाहीयेत कारण विकी अतुलने चांगली बॅटिंग केली पण तिथून नंतर मात्र आपण रोशनने थोडीशी निराशा केली. रोशन घोडे एक चांगला फलंदाज आहे, वेल फिनिशर म्हणून त्याकडे पाहिलं जातं. चेंडू ज्यावेळेला झेल ड्रॉप होतोय, चेंडू जातोय वेगाने, आपण येतोय तळपंत क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फीड करतो जोपर्यंत फायनल ग्रीजर मध्ये एक धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. यावेळेला 54 धावा 56 धावा 10 फलगती लागल्यात यावेळेला. अजूनही चेंडू बाकी या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी. स्ट्रायकरला सागर प्रयत्न करतोय पण अजूनही चेंडू त्याच्या बॅटमधनं आपण व्यवस्थित मिडल होत नाहीये. चांगली गोलंदाजी करतोय नयन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतोय. चेंडू यावेळेला उडवला, हेलिकॉप्टर उडवला आणि जे चेंडू लँड होता आपण इथे लॉंग ऑन लॉग आउटच्या मधून षटकार. कुशल शीर्षा स्पोर्ट्स सापार्डे संघाची धावसंख्या 62 धावा. अंतिम चेंडू नयन मडवी गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकला सागर काय फटका दाखवला होता यावेळेला. चेंडू यावेळेला लोवर फुटा चेंडू ऑन साईडला खेळत होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. षटक संपत 5 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना आपण तर कुशल शिक्षा स्पोर्ट्स सापार्डे संघ धावसंख्या 62 63 धावांचं लक्ष असणारे अनिल दत्ता वालिलकर प्रतिष्ठान नागाव संघासमोर साच्या सरसने धावा करायचे आहेत. आपण तर अनिल दादा वालिलकर प्रतिष्ठानची देखील बॅटिंग खूप चांगली. रोहितला चांगली बॅटिंग करावी लागणार, सिद्धूला चांगली बॅटिंग करावी लागणार, राकेशला चांगली बॅटिंग करावी. मॅच जशी सुरू होईल तर जाऊया दुसऱ्या आमचे साथी समालोचक नितीन काळे यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद बाबू पाटील. आपण बघतोय दुपारच्या सत्रात पुन्हा एकदा आमच्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. पहिल्या सत्रात आपण पाहिलं तर कुशल श्रीषा स्पोर्ट सापाडे संघाने 3 गडी बाद 62 धावा कुठल्या आणि 63 धावांचं लक्ष या मॅचमध्ये ठेवले.
32 ग्रामीण संघ या स्पर्धेत खेळत आहेत. ग्रामीण संघटनेच्या नियमानुसार ही स्पर्धा इथे आयोजित करण्यात आलेली आहे. ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष आपण पाहिलं तर विनोदजी रतन पाटील, उपाध्यक्ष आदेश भगत तुम्ही पाहतात, खजिनदार विशाल म्हात्रे आणि तमाम त्यांचे सहकारी अनंत पाटील असतील, प्रमोद म्हात्रे असतील व त्यांचे सर्व सहकारी ज्यांच्या मान्यतेनुसार ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर सिरीजसाठी आपण बाईक पाहतोय. स्वर्गीय हरिचंद्र शेठ बंडू पाटील कोळेगाव व स्वर्गीय रणजित कृष्णा म्हात्रे देसाईगाव यांच्या स्मरणार्थ रणजित हरिशेठ पाटील व अजित हरिचंद्र शेठ पाटील कोळेगाव यांच्याकडे मॅन ऑफ द सिरीजची बाईक आम्हाला उपलब्ध झाली, त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. सर्व मान्यवरांचा आभार व्यक्त करतोय. भरपूर संख्येने आपण पाहिलं तर उपमहापौर रमाकांत मडवी साहेबांचा एक कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. गुरु म्हात्रे साहेबांचा एक कटआउट पाहायला मिळतोय. नार हॉस्पिटलचे डायरेक्टर दिनेश रमण पाटील साहेबांचा कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. रोशन पाटील साहेबांचा कटआउट पाहायला मिळतोय. 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचा कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. नगरसेवक बाबाजी पाटील साहेबांचा कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. रवी सुधा म्हात्रे यांचा कटआउट तुम्हाला पाहायला मिळतो आणि रवी अनंत म्हात्रे यांचाही कटआउट आपल्याला पाहायला मिळतो आणि देसाईगावचे अध्यक्ष बाराम म्हात्रे साहेबांचा कटआउट. त्यानंतर आपले सर्वांचे लाडके आमदार कल्याण ग्रामीणचे प्रमोदजी रतन पाटील अर्थातच एकच वादा आमचा राजू दादा. त्यानंतर ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील तुम्ही पाहतात. त्यानंतर काटेगावचे माजी उपसरपंच काशीनाथदादा पाटील यांचाही कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. घारेलीचे माजी सरपंच योगेश पाटील यांचाही कटआउट तुम्हाला पाहायला मिळतो. त्यानंतर आपण बघू शकाल त्यांच्या माध्यमातून ही मॅन ऑफ द सिरीजची बाईक आम्हाला उपलब्ध झाली. ती अजित हरिचंद्र पाटील कोळेगाव यांचाही कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. डॉक्टर सोमनाथ यांचाही कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. तकदीर खान माजी सरपंच आपण पाहिलं तर हेडोडणे गावचे त्यांचा कटआउट. साईनाथ भोईर साहेब यांचे कटआउट पाहायला मिळतोय. चंदन भगत सिटी केबलचे मालक यांचा कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. माजी आमदार सुभाष गणू भोईर साहेबांचा कटआउट. त्यानंतर मुलंगड संघटनेचे माजी अध्यक्ष रामदास धोणे साहेबांचा कटआउट तुम्हाला पाहायला मिळतो. त्यानंतर अडोलीचे माजी उपसरपंच राहुलभाई पाटील यांचा कटआउट. त्यानंतर ओमी दरे आणि राम माळी यांचा कटआउट तुम्हाला पाहायला मिळतो. त्यानंतर माजी नगरसेवक विनोद जयराम काळन यांचा कटआउट तुम्हाला पाहायला मिळतो. त्यानंतर मोतीराम दळवी साहेबांचे कटआउट आणि प्रमोद मडवी यांचे कटआउट दातिलीचे त्यांची उपस्थिती लाभली. त्यानंतर त्यांच्या बाजूला आपण पाहतोय डॉक्टर भानुदास यांचे कटआउट तुम्हाला पाहायला मिळतो. असे 28 कटआउट आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पहिला चेंडू खराब आपल्याला पाहायला मिळतो. निल्सन मडवीचा चेंडू सीमा पार जाईल चौकार. पाहायला मिळतोय डायगरचे विष्णू शेठ साहेबांचे कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. संतोष पाटील साहेब त्यांचे कटआउट. असे अनेक मान्यवरांचे कटआउट ज्यांचे या स्पर्धेला आमच्याला सहकार्य लाभले. रोहिदास पाटील रोहिदास म्हात्रे साहेब मोठी देसाई त्यांचे या स्पर्धेला आम्हाला सहकार्य लाभले. या सर्व मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार आलाय रोहित पाटीलच्या बॅटमधून. अजून एक चांगला फटका मिडॉलला क्षेत्ररक्षक कॅच काय आणि फलंदाज रोहितलाही यकीन होत नाही की मी बाद झालोय. फलंदाज बाद. बाळू पाटील विश्वास बसत नसेल की मी बाद झालोय. ज्या पद्धतीने त्याने झेल टिपला आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक विकीने आणि पहिले यश मिळाले निल्सन मडवीला. लक्ष आपण पाहिलं या मॅच मध्ये तर 63 धावांचे स्वर्गीय अनिल वालिलकर प्रतिष्ठान नागाव या संघासमोर आणि पहिला मोठा धक्का लागलाय 4 या धावसंख्येवरती. तिसऱ्या क्रमांकावरती बंटी येत आहेत. बंटीने चांगली इनिंग साकारली होती याच मैदानामध्ये श्रद्धांजली चषक स्पर्धेमध्ये. त्या इनिंगची आता गरज आहे नागाव टीमला. निल्सन खोट टप्प्याचा चेंडू मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. अतुल पाटील बघा किती वेगाने आले शॉर्ट कव्हर वरनं आणि फलंदाज बंटी सुद्धा शून्यावरती बाद.
हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आता गोलंदाज निल्सन मडवी. नवापाडा संघाच्या रुपेश म्हात्रेने पहिली हॅट्रिक पूर्ण केली. देवेंद्र पाटीलने पहिलं मेडल षटक फेकले. त्याने 4 विकेट एकाच षटकात घेतलेत. आणि इथे बघायचं आता निल्सन मडवी या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक पूर्ण करतोय का. म्हणजे गोलंदाजांना मदत मिळाली या खेळपट्टीकडून. एकही अर्धशतक या स्पर्धेत झाला नाहीये. आणि इथे मात्र हॅट्रिक पूर्ण होईल का. अधिक झेल खाली येत आहेत आणि या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक कॅप्टन अधिकने झेल टिपलाय आणि निल्सन मडवीने दुसरी हॅट्रिक या स्पर्धेतील पूर्ण केली. दुसरी हॅट्रिक तुम्हाला पाहायला मिळते. पहिली रुपेश म्हात्रे नवापाडा, त्यानंतर आता निल्सन मडवी सापाडे. आणि इंटरनॅशनल आपण फोड्रिक पाहिली बिपिन लसिक मलिंगा. पहिली फोड्रिक इंटरनॅशनल आपण पाहिली लसिक मलिंगाची. आणि आता स्वतः कॅप्टन सचिन आलेत. मात्र स्ट्राईक हँडला प्रितेश आहेत. कुशल श्रीशा स्पोर्ट सापाडे संघ आपण पाहिला तर पहिली स्पर्धा वाकलन ट्रॉफीचे खेळ आणि पहिल्या स्पर्धेत उपविजेता संघ होता. त्यामुळे त्यांच्याकडे अभ्यास भरपूर दिसतोय. रोशन ढोणे त्या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. धावांचा पाऊस त्या स्पर्धेत त्याने पाडला होता. जयेश म्हात्रे देसाई यांच्याकडनं सचिनसाठी 3 षटकांसाठी 1000 रुपये आहेत. मात्र इथे प्रितेश अजून एक डॉट चेंडू आपल्याला निल्सन मडवीचा पाहायला मिळतो. म्हणजे थोडासा दबाव, कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आला. निल्सन मडवीने आत्मविश्वास गमावला नाहीये. कारण निल्सन मडवी नेहमीच पॉवर प्लेचं षटक फेकतात. जिकरीचं काम असतं पॉवर प्लेचं षटक फेकणं म्हणजे. आणि इथे डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी. 5 चेंडूमध्ये 4 धावा झाल्या आहेत. मात्र इथे थोडासा पाय स्किड झालाय निल्सनचा. पाय थोडासा घसरलाय बघा. वाईटचा इशारा जरूर आलाय पंचांचा. 5 धावा झाल्यात, 3 धक्के लागलेत. नागाव संघ थोडासा बॅकफुटवर दिसतोय पहिल्या षटकामध्ये, कारण की रोहित बाद झालाय, बंटी बाद झालाय, राकेश सुद्धा बाद झालाय. एकूण 3 फलंदाज बाद झालेत. 3 मोठे फलंदाज बाद झाल्यानंतर थोडासा अडचणीत आलाय स्वर्गीय अनिल वालिलकर प्रतिष्ठान नागाव संघ. गोलंदाजी चांगली हे विसरून चालणार नाहीये. कुशल श्रीशा स्पोर्ट सापाडे संघाकडे. हा चेंडू तुम्ही पाहतायत मिड विकेटच्या दिशेने खेळतायत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये विघ्नेश आहेत. चांगली फेकी विघ्नेशची, मात्र 2 धावा रोखू शकत नाहीये. आणि षटक क्रमांक पहिले इथे समाप्त होते. निल्सन मडवीने खूप चांगली गोलंदाजी केली. फक्त 7 धावा दिल्यात. 63 धावांचं लक्ष असताना फक्त 7 धावा. अजूनही 56 धावा या मॅच मध्ये कराच्यात नागाव टीमला येणाऱ्या 24 बॉल आणि 56 धावा. म्हणजे लक्ष अजूनही भरपूर दूर आहे. टीम मीटिंग जरूर घेतली जाते. सन्मान चिन्ह आपण पाहिले तर कुंडलिक सोंग्या पाटील यांच्या स्मरणार्थ निलेश कुंडलिक पाटील यांच्याकडनं आपण पाहिलं तर या स्पर्धेतील सन्मान चिन्ह सुद्धा आम्हाला उपलब्ध झालेत. नीता पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पाहिलं तर चंद्रकांत पाटील जे आगासंचे त्यांच्याकडनं सुद्धा सामनावीरसाठी ट्रॉफीज उपलब्ध झालेत. तर दिलीप पाटील यांना विनंती करतो. देसेगावचे दिलीप पाटील यांच्या शुभार्थे आपण सापाड्याचे पुरस्कर्ते पिंटू पाटील यांचा इथे आपण सत्कार करणार आहोत. तर पिंटू पाटील साहेबांना विनंती होतो की या आपण टॉस बॉक्स मध्ये. त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण 4 लाख रुपये कॅश प्राइज असणारी स्पर्धा येणाऱ्या जानेवारी महिन्यात पाहू शकाल. आणि त्या स्पर्धेचे आयोजक पिंटू पाटील. पहिला क्रमांक 2 लाख, दुसरा क्रमांक 1 लाख, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी 50,000 रुपयाचं कॅश प्राइज अशी 4 लाख कॅश प्राइज असणारी स्पर्धा पिंटू पाटील तुमच्यासाठी घेऊन येत आहेत येत्या जानेवारी महिन्यात. आणि याच मैदानात 10 लाख रुपये असणारी स्पर्धा टोटल 17 जानेवारी ते 25 जानेवारीला याच मैदानामध्ये रवींद्र अनंता म्हात्रे यांच्या माध्यमातून माता वैष्णो राणी चषक ही स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते याच मैदानामध्ये. त्या स्पर्धेचा फॉर्मॅट भिवंडी, रायगड, नवी मुंबई आणि
कल्याण डोंबिवली. हा फॉर्मेट त्या स्पर्धेचा असेल. प्रवेश फी असेल 30,000 रुपये. कमीत कमी तुम्हाला 10,000 रुपये प्रवेश फी जमा करावी लागेल. संपर्क राम पाटील देसाई गावचे, देसाईचे नितीन पाटील, देसाईचे मोरेश्वर पाटील, प्रवीण मात्रे देसाईचे, आकाश पाटील देसाईचे आणि दीपराज पाटील दिवा यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. म्हणजे अशा अनेक मोठमोठ्या स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये तुम्ही पाहू शकाल. इथे रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत. महेश आणि 2 धावा इथे मिळाल्यात. महेश पाटील कोण विसरेल. खाडी चषक मध्ये 6 धावांची गरज असताना षटकार ठोकणारा खेळाडू महेश पाटील आणि सापाडे संघाला विजय संपादन करून देणारा. आता इथे आता कॅप्टन इनिंग खेळावी लागेल सचिनला. इथे फटका चांगला आहे, मात्र टायमिंग व्यवस्थित जुळलं नाहीये आणि विघ्नेश तिथे, त्यामुळे चूक होणार नाहीये आणि सचिन पाटीलची खेळ इथे समाप्त होईल. तर फलंदाज बाद झाले, यश मिळालंय. गोलंदाज आपण पाहिलं तर अतुल पाटीलला आणि आता थोडासा अडचणीत सापडलाय नागाव संघ. सचिन पाटील सुद्धा बाद झालेत आणि सिद्धू भोईर आले त्याचा नवीन फलंदाज. अतुल पाटील एक फिरकी गोलंदाज आहे. मात्र निल्सन मडवीने खूप चांगली गोलंदाजी केली पहिल्याच ओव्हरमध्ये. हा चेंडू मिडॉनला, क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट झालं नाही असं वाटलं, इथून आम्हाला डायरेक्ट हिट झालं, मात्र मला वाटतं चेंडू अतुलच्या पायावरती लागते आणि 2 धावा इथे 2 धावा धावून घेतल्यात. 11 धावा झाल्यात. लक्ष्य 63 धावांचे 11 धावा आतापर्यंत झाल्यात. 4 विकेट गेल्यात नागाव टीम सोबत. थोडंसं बॅकफुटर ज्या प्रकारे सचिन पाटीलने उल्लेख सुद्धा केला होता, सापाडे संघ चांगल्या फॉर्म मध्ये चांगली कामगिरी तो करतोय. उसाटण्याच्या स्पर्धेत असा संघ मी पहिल्यांदाच बाळू पाटील पाहिला की त्यांनी सांगितलं की आम्हाला मोठ्या गटामध्ये खेळायचंय आणि तो संघ आहे सापाडे. उसाटण्याच्या स्पर्धेत आपण पाहिलं तर मोठ्या गटातून खेळण्याची मागणी या संघाने केली आणि तेव्हा तुम्ही मोठमोठ्या संघांबरोबर खेळाल तेव्हाच तुमचा आत्मविश्वास वाढेल. ही चांगली बाब होती मी तर म्हणेन. हा चेंडू इष्टा कव्हरेजांच्या दिशेने खेळत आहेत. 3 क्षेत्ररक्षक आलेत, मात्र एकच धाव इथे मिळेल. 1 ने धावसंख्या पुढे सरकते. 12 धावा झाल्यात, कारण की सापाडे संघालाही माहिती आहे क्रिकेट या खेळामध्ये कोणताही संघ मोठा नाहीये. कारण मला आठवते वाकलन ट्रॉफी जी स्पर्धा आम्ही पाहिली त्या स्पर्धेत खूप चांगला खेळ या संघाने केला होता. अतुल थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. पुन्हा एकदा अतुल गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. आणि इथे सिद्धू भोईरला हा खराब चेंडू मिळाला आणि त्याच्यावरती ठोकलाय चौकार. सोळा धावा. लक्ष्य 63 धावांचे 16 धावा. 2 षटकाचा खेळ संपलाय. 16 धावा झाल्यात. 18 चेंडूमध्ये अजूनही 47 धावा करायच्यात. वाकलन ट्रॉफी मध्ये ज्या मी प्रकारे उल्लेख केला की सामना होता हर्ष 11 सापाडे विरुद्ध कळवे पेन आणि त्या संघाला असं वाटलं की समोरचा संघ कमजोर आहे सापाडे संघ, त्यामुळे त्या संघाने कोणत्याही प्रकारची कॉम्प्रोमाइज केली नाही या संघाबरोबर आणि मात्र त्याच मॅच मध्ये सापाडे संघाने त्या कळवे पेन संघाला एकतर्फी पराभूत केलं होतं. त्यामुळे क्रिकेट या खेळामध्ये सांगण्याचं तात्पर्य एवढंच की क्रिकेट या खेळामध्ये मोठं कोणी नाहीये आणि ते सापाडे संघाने सिद्ध करून दाखवलं होतं. यासाठी आम्ही नेहमीच उल्लेख करत असतो क्रिकेट हा खेळ अनिश्चितांचा आहे. क्रिकेट या खेळामध्ये कोणी मोठं आणि कोणी छोटं नाहीये.
18 चेंडू आणि 47 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. थोडं घाई करा कारण 3 षटकांत तुम्ही टीम मीटिंग जरूर घ्या, चर्चा करू शकता. कारण की पाण्याची व्यवस्था भाऊ मैदानाच्या आतमध्येच केली. ही वेगळीच संकल्पना देसाई अध्यक्ष चषकमध्ये पहिल्यांदाच आपण या मैदानामध्ये पाहतो. आणि दुसरी संकल्पना आपण पाहिली तर स्टँड या अगोदर कधीच प्रेक्षकांना उपलब्ध नव्हते. त्या प्रकारे आपण आता पाहतो. दातुलीचे खेळाडू सुद्धा मला वाटतं या मैदानात आल्यानंतर पहिल्यांदाच स्टँडमध्ये बसले असतील. एक वेगळी संकल्पना आहे. त्यानंतर स्वर्गीय उमेश विष्णू भोईर स्टँड आणि रिची मात्रे स्टँड सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे बदल आपल्याला वारंवार पाहायला मिळत आहेत देसाई अध्यक्ष चषकमध्ये. आणि यासाठी मी कौतुक जरूर करेल या स्पर्धेचे आयोजक राम पाटील, नितीन पाटील, मोरेश्वर पाटील, जयेश मात्रे, प्रवीण मात्रे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं. हा चेंडू तुम्ही पाहताय बॅटच्या बरोबर मधोमध येतोय आणि चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे. षटकार. तिसऱ्या षटकात जरूर गोलंदाजी करण्यात आलेत. मात्र भरतचं स्वागत षटकाराने केलंय फलंदाज प्रितेशने. सिद्धू भोईर 9 सेकंड आहेत. 17 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 41 धावा अजूनही करायच्या या मॅच मध्ये. मॅच संपली नाही अजूनही. अजून एक चांगला फटका. आता मात्र टायमिंग व्यवस्थित झालं नाहीये. महेश पाटीलने कॉल दिलाय की हा माझा झेल आहे, मी पकडणार, आणि त्याने झेल टिपलाय. प्रितेशची खेळी इथे झाली समाप्त. तंबूच्या आश्रया परतलाय. म्हणजे आता 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 41 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. आता जे काय करायचं ते सिद्धू भोईरला करायचे. मागच्या वर्षीच आपण 2 वर्ष नक्कीच आपण पाहिलं तर 2020 आपण पाहिलं स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. सिद्धू भोईरने अर्धशतक ठोकलं होतं. त्या अर्धशतकाची आता गरज आहे. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. अतुल बघा किती वेगाने आलेत. आणि दुसरी धाव इथे पूर्ण होईल का? आणि दुसरी धाव वेगाने पूर्ण करतायत. सिद्धूने थोडीशी घाई दाखवली होती. ऑलरेडी विकेट आपल्या जास्त गेल्या आहेत. आता चेंडू 15 आहेत, धावा 39 करायचे आहेत. म्हणजे चेंडू अजूनही भरपूर शिल्लक आहे. मात्र सिद्धूने थोडीशी घाई दाखवली होती. अतुलने फिल्डिंग चांगली केली होती. फेकी पकडताना नवीन फलंदाज आपण पाहिलं तर निखिल आलेत 9 सेकंडला. भरत गोलंदाजी मार्कवर. भरतची ऍक्शन खूप चांगली आहे. मात्र पंच पाहतायत. चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर आहे. इथे धावचीची संधी आणि सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतोय. पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. 2 धावा मिळत आहेत टीम नागावला. 37 धावा अजूनही करायच्या आहेत. 14 चेंडूचा खेळ इथून अजूनही शिल्लक आहे. 14 चेंडू आणि 37 धावा. लक्ष अजूनही दूर आहे. अशक्य नाहीये, मात्र प्रयत्न करावे लागतील. खास करून सिद्धू भोईरला. त्याच्याकडे टॅलेंट आहे. तो चांगला एक फिनिशर आहे आणि जर मैदानात थांबला तर जरूर तो मॅच कदाचित फिनिश करू शकतो. हा फुल टॉस चेंडू लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक रोशन तिथे कोणती चूक करत नाही आणि फलंदाज सिद्धूची खेळ समाप्त. आणि आता थोडासा अडचणीत सापडलाय तो नागाव संघ.
पहिली स्वर्गीय अनिल वालेलकर प्रतिष्ठान सीझनची सुरुवात चांगली या संघाने केली. वाकलन सारख्या संघालाही पराभूत केलं. त्यानंतर कुठेतरी आत्मविश्वास गमावलेला दिसतो नागाव टीमने. की माटनाडीच्या स्पर्धेत सुद्धा ते पराभूत झाले. उंबारलीच्या स्पर्धेत मॅच असं वाटत होते जिंकतील, मात्र तिथेही खार्डी टीमने त्यांना पराभूत केलं. माटनाडीच्या स्पर्धेत आपण पाहिलं तर काटेई संघाने त्यांना पराभूत केलं. ही मॅच इझी होती. इथेही आपण पाहिलं तर आता पराभवाच्या छायेखाली जरूर आहे, कारण 13 चेंडूमध्ये 37 धावा करायच्या आहेत. मात्र काय फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र ते बनतील प्रेक्षक. निखिलच्या बॅटमध्ये येतोय हा षटकार. चेंडू 31 धावांची आता गरज आहे या मॅच मध्ये. आपण पाहिलं तर बारा चेंडू 31 धावांची गरज आहे मॅच मध्ये. मॅच संपली नाहीये. निखिलच्या बॅट मधनं षटकार आलाय. उद्या बरोबर 8:45 वाजता रिपोर्टिंग करायचे आजदे आणि जय हनुमान निलजे संघ. प्रवीण म्हात्रे यांचं आगमन होतं या स्पर्धेचे प्रमुख आयोजक. तर अतिशय मिथुन पाटील यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेत. देसाई अध्यक्ष चषक मध्ये मिथुन पाटील साहेबांचा मी मनपूर्वक स्वागत करतोय जे दातिलीचे आहेत. अतुल आलेत आणि अतुलचं स्वागत असं वाटलं होतं षटकाराने होईल, मात्र पंचांचा इशारा येतो. 11 चेंडू आणि आता 27 धावांची गरज आहे. मॅच संपली नाहीये, कारण 8व्या क्रमांकाचा फलंदाज रुपेशने चौकाराने खातं उघडलंय. खरे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाई म्हटल्यानंतर तुम्हाला अशक्य असं काही नाहीये. काही घडू शकते या मैदानामध्ये. अजून एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फाईन लेगच्या वरून खेळतायत, क्षेत्ररक्षक येत आहेत, मात्र चेंडू जाईल सीमा पार. चौकार. 10 चेंडूने आता 23 धावांची गरज. अतुलला मात्र इथे टार्गेट केलंय फलंदाज रुपेशने. 10 चेंडू आणि 23 धावांची गरज. मॅच संपली नाहीये भाऊ. आजही आपल्याला मॅच आठवते. 12 चेंडू मध्ये 43 धावांची गरज असताना खार्डी संघाला 7 चेंडू मध्ये 43 धावा झाल्या होत्या.
प्रल्हाद पाटीलने त्या धावा केल्या होत्या खाडी संघाच्या 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले होते. 7 षटकार मारले होते टोटल. त्यामुळे अशक्य असं काही नाहीये. 10 चेंडू 23 धावांची गरज. फाईट करतोय नागाव संघ. अतुल राईट मोर द विकेट. अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. मात्र एक्स्ट्रा कव्हरेजनला क्षेत्ररक्षक आहेत आणि 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या होतील. 9 चेंडू आणि आता 21 धावांची गरज. असं वाटलं होतं सुरुवातीला एकतर्फी मॅच सापाटे संघाच्या बाजूने चालली आहे. मात्र फाईट करतायत निखिल आणि रूपेश. खास करून सिद्धूने थोडीशी घाई जरूर दाखवली. 9 चेंडू आणि 21 धावा. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळतायत क्षेत्ररक्षक आहेत सचिन पाटील आहेत तिथे. 8 चेंडू आणि 20 धावांची गरज. मॅच बॅलन्स आहे. 43 धावा झाल्यात. 63चं टार्गेट आहे. 8 चेंडू 20 हे इक्वेशन आहे या मॅचचं. क्रिकेट हा खेळ एका दोघांचा नाहीये. 11 खेळाडू एकत्र येणं गरजेचं आहे आणि इथे ते सिद्ध केलंय. आता नागाव टीमने 7व्या आणि 8व्या क्रमांकाचा फलंदाज सांगतायत की मॅच अजूनही संपली नाहीये. मॅच बॅलन्स आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळते आपल्या टीमसाठी आपल्या गावासाठी ते सिद्ध तुम्हाला करावं लागतं. त्यावेळेस तुमच्या नावाचा गुणगाय गाणला जातो. इथे हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये आणि फलंदाज इथे बाद होईल निखिल. इथे निखिल बाद झालेत कारण की आपण पाहिलं अतुल पाटील एकाच ऍक्शन मध्ये ऑफ ब्रेक ही करतात, लेग ब्रेक ही करतात, स्लोअरवन चेंडू फेकतात. त्यामुळे प्रत्येक चेंडूवरती मोठं फटके मारणं इतकं सोपं नाहीये अतुलच्या विरोधात. 7 चेंडू आणि आता 20 धावांची गरज आहे. आता नयन सारखा फलंदाज आपण पाहिला तर 9व्या क्रमांकावरती येतो. तर 6 चेंडूने आता 19 धावांची गरज आहे. कंपल्सरी या धावा करायच्या आहेत कारण की सापाड्याचे पहिल्या सत्रात 3च विकेट गेले होते. त्यामुळे 19 धावा कराव्याच लागतील या मॅच मध्ये. आणि मॅच कुशल श्रीशा 11 सापाडे संघाने जिंकली तर पिंटू पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज टीम साठी असेल. फक्त थोडीशी घाई करा. 6 चेंडू आणि 19 धावा या मॅच मध्ये. यातून विजेता संघ जयहनुमान दातिरी संघावर लगेच 4 ओव्हरची मॅच खेळणार आहे. लक्षात घ्या. नवापाडा संघ 2 दातिरीच्या खेळाडूंनी सज्ज राहायचे. कॅप्टन जरूर इथे उपस्थित आहेत. मात्र सर्व खेळाडूंनी आमच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचे. जयहनुमान दातिरी. सहा चेंडू आणि 19 धावा या मॅच मध्ये. कंपल्सरी या धावा बिपिन आता करायचे आहेत कारण विकेट जास्त गेले आणि आता विकीचा वापर केला जातो शेवटच्या षटकामध्ये. गोलंदाज विकी ज्याने बॅटिंग सुरुवातीला आपण पाहिलं तर विकीने 27 धावांचं योगदान दिलं होतं या मॅच मध्ये. विकी मडवी. सहा चेंडू आणि 19 धावा या मॅच मध्ये. सहा चेंडू 19 धावा. पहिला चेंडू फुलटॉस होता. फायदा घेऊ शकले नाहीयेत फलंदाज रुपेश आणि रुपेश मात्र इथे झेलच्या स्वरूपात बाद.
पाटीलने टिपलं या मॅच मध्ये आणि आता 5-19 हे इक्वेशन या मॅचचं. नयन पाटील मध्ये ताकद प्रचंड आहे मात्र फुलटॉस चेंडू 2 आले होते आणि फलंदाज बाद होईल. संघाची 9 विकेट गेलेत आतापर्यंत तर मी अडचणीत जरूर सापडलाय. डॉट चेंडूची ते समाप्ती. पहिले 2 चेंडू विकीने फुलटॉस फेकले त्यानंतर आता हा चांगला चेंडू जातो. 3 चेंडू आणि 18 धावा. लक्ष मात्र आता अशक्य होत चाललंय टीम नागावसाठी. ज्या प्रकारे उल्लेख मगाशीच मी केला सुरुवात चांगली झाली सीझनची त्यानंतर कुठेतरी आत्मविश्वास गमावलाय. या सर्व गोष्टींचा विचार कुठेतरी करावा लागेल आणि इथे अतुल आलेत. आता बघा जो 11व्या क्रमांकावरती फलंदाज आलाय तोही सांगतोय की बाबा आता मला तरी 2 चेंडू खेळू दे कारण आता मॅच जिंकणं थोडंसं कठीण आहे. यश सांगतात की मलाही कुठे शेवटचे 2 चेंडू ते बॅटिंग करू दे सराव मलाही करू दे कारण की येणाऱ्या काळामध्ये अजूनही भरपूर साऱ्या स्पर्धा आहेत कारण आता मॅच जिंकणं कठीण झालंय. नाही ते यशच्या बॅटमधून फटका चांगला आलाय. सिंगल जरूर मिळाली. शेवटचा चेंडू आहे म्हणजे जवळजवळ विजयाच्या दिशेने वाटचाल जरूर केली आहे. कुशल श्रीशा स्फोट सापाडे संघ वाकलन ट्रॉफीचाही उपविजेता संघ आहे. डीजे हरदास थोडे चांगले चांगले संगीत येऊ द्या. क्रिकेटवरती सुद्धा भरपूर गाणे आहेत मात्र या चौकाराला भरपूर उशीर झालाय आणि मॅच इथे गमावली आहे नागाव टीमने. हार्ड लक नागाव संघ आणि अभिनंदन कुशल श्रीशा स्फोट सापाडे संघ आणि ती जय हनुमान दातिवली संघासोबत.